practice set number 2.3. For the practice set number 2.3, we have to solve the quadratic equation by the completing the square method. Okay, so practice set number 2.3, we have to solve the quadratic equations by completing the square method. So आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्याची आपल्याला फॅक्टरायझेशन ही मेथड ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे. फॅक्टरायझेशन मेथड आहे, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आहे. तर मग कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड काय यूज करायची की आपल्याकडे काही असे इक्वेशन्स क्वाड्रेटिक इक्वेशन्स येतात की ज्याचे फॅक्टर्स होऊ शकत नाहीत. म्हणजे आपण जे मल्टिप्लिकेशन करतो किंवा दोन नंबर आपण जे फाइंड करतो तर त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आपल्याला ते पर्टिक्युलर नंबर मिळत नाही. त्यामुळे आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर ही मेथड फॉलो करायला लागते. तर मग आता फर्स्ट एक्झाम्पल आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने हे सॉल्व करूया. तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट एक फॅक्टर असा आहे, याच्यामध्ये आपल्याला ही जी मिडल टर्म आहे त्या मिडल टर्मच्या नंतर आपल्याला एक टर्म ॲड करायला लागते आणि तीच टर्म सबस्ट्रॅक्ट करायला लागते. तर ह्याच्यात आपल्याला ए आपला 1 आहे, बी इज इक्वल टू 1 आहे, सी इज इक्वल टू 20. तर ह्यामध्ये आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक फर्स्ट स्टेप जी आहे त्या स्टेपमध्ये आपल्याला आपला ए जो आहे तो इक्वल टू 1 करून घ्यायला लागते. आता ह्या एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी ए 1 आहे, त्यामुळे आपल्याला याला काही वेगळं करण्याची गरज नाही, ऑलरेडी 1 आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट करायचं. तर ती टर्म अशी b/2 होल स्क्वेअर, b/2 होल स्क्वेअर ही टर्म आपल्याला ॲड आणि सबट्रॅक्ट करायची मिडल टर्मच्या नंतर. तर मग आता आपण ॲड आणि सबट्रॅक्ट ही टर्म b/2 ही ॲड आणि सबट्रॅक्ट करणार आहे. तर आपण पूर्ण प्रोसेस एकदा बघूया की कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड कशी आपण अप्लाय करतो. तर पहिले आपला b/2 होल स्क्वेअर ही टर्म फाइंड करून घेऊ पहिले आपण. तर आपला जो b आहे तो इज इक्वल टू 1 म्हणजे 1/2 होल स्क्वेअर ही टर्म आपल्याला मिडल टर्मच्या नंतर ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. तर ते कसं करतात ते आपण बघूया. एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहिला प्लस मिडल टर्म ॲज इट इज प्लस ही जी टर्म नवीन जी टर्म आहे b/2 होल स्क्वेअर ही टर्म आपल्याला पहिल्यांदा ॲड करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायची. त्याच्यामध्ये आपली टोटल जी क्वाड्रेटिक इक्वेशन त्याचा फॉर्मॅट हा बनला. आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो म्हणजे ह्या जे 3 टर्म्स आहेत ह्या 3 टर्म्स ज्या आहेत ह्या 3 टर्म्सनं जर आपण कम्पेअर केलं तर त्या 3 टर्म्स आपल्याला a + b होल स्क्वेअर किंवा आपण हे एम आणि एनच्या फॉर्ममध्ये घेऊ m + n होल स्क्वेअर m² + 2mn + n². ह्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे ही जी आयडेंटिटी ही जी राईट हँड साईड आहे ती राईट हँड साईड आपण ह्याच्याशी कम्पेअर करू शकतो. म्हणजे आपल्या ह्या केसमध्ये आता ह्या 3 टर्म जर आपण कन्सिडर केल्या तर आपण m इज इक्वल टू आपला n इज इक्वल टू x कन्सिडर करू, n इज इक्वल टू 1/2 कन्सिडर करू, n इज इक्वल टू 1/2. आता आपल्याकडं हा फॉर्मॅट आहे, आपल्याला त्याचं कन्व्हर्जन लेफ्ट हँड साईडमध्ये जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये करायचं आहे. तर m + n होल स्क्वेअरमध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. आपण m लिहून घेतला, आपला m जो आहे तो x आहे आणि n लिहून घेतला आपण त्याचा हाफ आहे. म्हणजे ही जी टर्म आहे ती डायरेक्टली अशी लिहू शकतो x + हाफ होल स्क्वेअर. म्हणजे हे पूर्ण जे आहे ही जी टर्म आहे ह्या टर्मला मी पूर्ण कन्वर्ट करून असं लिहिलेलं आहे बाय युजिंग दिस आयडेंटिटी. आता उरलं आहे आपलं -हाफ स्क्वेअर -20. ह्याला आपण लेफ्ट हँड साईडपासून राईट हँड साईडला शिफ्ट करूया. राईट हँड साईडला जर हे आपण शिफ्ट केलं तर याचे साईन्स बदलतील. इथं -हाफ स्क्वेअर आहे, इकडे जाऊन पॉझिटिव्ह हाफ स्क्वेअर होते आणि इथं -20 इकडे जाऊन तो +20. ओके, तर ह्याला सिम्प्लिफाय करू आपण. नेक्स्ट 1चा स्क्वेअर 1 आहे, 2चा स्क्वेअर 4 +20. हे क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ, सिम्प्लिफाय करायचं सिम्पल. 1 × 1 1 आहे, 20 × 4 दॅट विल बी 80 and divided by 4. पण जर ह्याला सिम्प्लिफाय केलं तर आपला ॲन्सर 81/4 आपल्याला ॲन्सर मिळतो. 81/4 मिळालं. आपण LHSमध्ये काही चेंजेस केलेले नाही. आता आपण जर हे कम्पेअर केलं x + 1/2 होल स्क्वेअर तर आपल्या असं लक्षात येईल हा जो 81 नंबर आहे
81 हा 9चा स्क्वेअर आहे आणि 4 जो आहे तो 2चा स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला ह्याला कन्वर्ट असं करता येईल 9/2 होल स्क्वेअर. करेक्ट. 81 9चा स्क्वेअर आहे, 4 2चा स्क्वेअर म्हणजे 9/2 होल स्क्वेअर असं कन्वर्जन केलं. ही जी LHS आहे ट्रायझिटीज खाली घेऊयात आपण 1/2 होल स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड करायचे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. मग आता बोथ साईडचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला, बोथ साईडचा जर स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला आपलं आन्सर मिळेल. आता आपण सेकंडचा स्टेप करतो. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्याच्यात एक बोथ साईडचा स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर आपल्याकडं इक्वेशन राहील 1 + x + 1/2 = 9/2. आता ज्यावेळी आपल्याला आपण स्क्वेअर रूट घेतो बोथ साईडचे त्यावेळी आपल्याला दोन आन्सर मिळतात. एक पॉझिटिव्ह मिळतं, एक निगेटिव्ह मिळतं. बरोबर आहे ना. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता दोन आन्सर्स मिळाले. तर आपल्याला दोन आन्सर्स, कारण एक्सच्या आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये दोन रूट्स मिळतात. पहिला रूट x = आता इथं x + ½ एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. x + ½ -9/2 असे दोन रूट आपल्याला मिळतील. आता लास्ट स्टेप ही x = 9/2 हा हाफ इकडे येऊन निगेटिव्ह होईल आणि इथं आपल्याला आन्सरमध्ये डिनॉमिनेटर सेम आहे. 9 - 1 9 - 1 8. 2 × 2 2 4 8. सो आन्सर = 4. x = 4. हे एक आन्सर मिळालं. आणि अजून एक आन्सर आपल्याला मिळेल x = -9/2. हा इकडे हाफ मायनस होईल, हाफ 2 -9 - 1 will be -10. 2 × 2 2 5 10. सो x = -5/2. आपल्याला हे दोन आन्सर्स मिळाले. म्हणजे एक्सचे जे दोन रूट आपल्याला वेगवेगळे, आपल्याला एक्सचे दोन रूट मिळाले. डिनॉमिनेटरला 2 येणार नाही, डिनॉमिनेटरला 1 आहे. सो देअरफॉर x = -5. हे दोन रूट आपल्याला एक्सचे मिळाले. x = 4 एक आन्सर आहे आणि x = -5 हे एक आन्सर आहे. तर हे दोन रूट्स आपल्याला बाय युजिंग द कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड यूज करून आपण हे दोन रूट कॅल्क्युलेट केले, फाइंड केले. आता असं आपल्याला एक सेकंड एक्झाम्पल. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण जर आता सेकंड एक्झाम्पलमध्ये पाहिलं तर सेकंड एक्झाम्पल आणि फर्स्ट एक्झाम्पल जवळपास सेम आहे. आपलं x² + 2x - 5 = 0. x² + 2x - 5 = 0 हे सेकंड एक्झाम्पल. आता ह्याच्यामध्ये x² + 2x - 5 = 0. सेम मगाशी आपण जसं प्रोसेस केली, आपल्याला मिडल टर्मच्या नंतर एक ॲड करण्यासाठी b/2 ही टर्म पाहिजे. b/2 ही टर्म आपल्याला नेक्स्ट टर्ममध्ये ॲड करण्यासाठी पाहिजे. b/2 होल स्क्वेअर. आता b काय आपला इथं 2 आहे, म्हणजे 2/2 होल स्क्वेअर जर आपण केलं हे 2 कॅन्सल होईल आणि 1चा स्क्वेअर 1. म्हणजे एकदम सिम्पल आपल्याला इथं नंबर मिळाला आहे 1. हा 1 नंबर मिडल टर्मच्या नंतर ॲड करायचा आणि सबस्ट्रेट करायचा. मग x² + 2x पहिले ॲड करू 1 - 1 आणि -5 = 0. तर आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं. त्या नवीन इक्वेशनमध्ये आपण जर हे पाहिलं की तर पाहिलं मगाशी जसं पाहिलं तसं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथं m + n होल स्क्वेअर हीच आयडेंटिटी आपल्याला इथं दिसते 2mn + n². तर आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये आपला ह्या 3 टर्म आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. तर ह्या केसमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये आपला m आहे x आणि n जो आहे तो 1 आहे. मग आता ह्याच्यात आपण जर सिम्प्लिफाय केलं तर आपला ही पूर्ण टर्म काय बनणार आहे, तर m + 1 होल स्क्वेअर = हे जे रिमेनिंग पार्ट जो आहे इक्वेशनचा तो आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू. तो त्याचे साईन बदलतील म्हणजे 1 + 5 असं तयार होईल. आता ह्याच्यामध्ये m + 1 होल स्क्वेअर = 6 आलं. ह्याच्यामध्ये आपल्याकडं आन्सर जे आलं ते 6 आलं.
आता तेच आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड करायला लागेल. म्हणजे स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर n+1 ह्याचा स्क्वेअर रूट प्लस मायनस √6 याचे दोन आन्सर येतील. मग असे आपण जसे दोन आन्सर पहिल्यामध्ये m+1 पॉझिटिव्ह 6 √6 m+1 निगेटिव्ह √6. हा 1 लेफ्ट हँड साईडला पॉझिटिव्ह होईल, तिकडे जाऊन तो निगेटिव्ह होईल. m √6 -1 एक आपल्या आन्सर मिळालं. आणि m -√6 -1 एक आपल्याला आन्सर मिळालं. तर हे दोन आन्सर आपल्याला मिळालेले. √6 -1 आणि -√6 -1. क्वेश्चन नंबर 3, m² - 5m = -3. ह्याला रिअरेंज करू पहिले. m² - 5m हा राईट हँड साईडपासून लेफ्ट हँड साईडला जर शिफ्ट झाला तर तो +3 होईल. आता ह्या केसमध्ये पण आपल्याकडं a = 1 आहे. त्यामुळे एला ऑलरेडी 1 असल्यामुळं काही करण्याची गरज नाही. आता आपला b/2 होल स्क्वेअर ही जी टर्म आहे ती फाईंड करू. 5/2 होल स्क्वेअर 5/2 होल स्क्वेअर ही आपली टर्म आलेली आहे. आता आपल्याला ही जी टर्म आहे ही ॲड करायची आणि सबस्ट्रॅक्ट करायची. तर ह्याच्यामध्ये m² - 5m प्लस 5/2 हे ॲड केलं आणि 5/2 होल स्क्वेअर हे सबस्ट्रॅक्ट केलं प्लस 3 = 0. तर हे आपली टर्म मिळालेली आहे. तर ह्या पहिल्या ज्या 3 टर्म आहेत त्या पहिल्या 3 टर्म जर आपण x आता मायनस आहे तर मायनस साईन x - y होल स्क्वेअरशी जर कम्पेअर केलं तर हे x² - 2xy + y² ह्याच्याशी ही टर्म ॲक्च्युली आपल्याला ही भेटलेली आहे. तर आपल्याला ह्याचं कन्वर्जन ह्याच्यामध्ये करायचं. ओके, लेफ्ट हँड साईडमध्ये आपल्याला कन्वर्जन करायचं. तर इथं आपला x m आहे आणि y = 5/2 आहे. तर आपण जर कन्वर्जन केलं तर आपल्याला मिळेल x - y होल स्क्वेअर म्हणजे m -5/2 होल स्क्वेअर = हे जे ही पूर्ण टर्म जी आहे ती राईट हँड साईडला आपण शिफ्ट करू. ती आपल्याला मिळेल 5/2 होल स्क्वेअर -3. ओके, तर आता राईट हँड साईडचा टर्म्स आपण सॉल्व करून घेऊ. 25 / 4 - 3/1. 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4 - 3 ॲज इट इज 3/1. सो क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. 25 × 125 - 3 × 4 = 12 / 4. आपलं 13/4 आहे आन्सर आलं. लेफ्ट हँड साईड जी आहे ती आहे m - 5/2 होल स्क्वेअर. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड करूया. त्या स्क्वेअर रूट आपण ज्यावेळेस बोथ साईडचा स्क्वेअर रूट ज्यावेळेस फाईंड करतो, बोथ साईडचा स्क्वेअर रूट आपण ज्यावेळेस फाईंड करतो त्यावेळी आपल्याला दोन व्हॅल्यूज घ्यायला लागतात. एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, एक व्हॅल्यू निगेटिव्ह असते. तर त्यामध्ये आपण ज्यावेळेस स्क्वेअर रूट करू त्यावेळी आपल्या आन्सर m - 5/2 = +- असे दोन आन्सर मिळतात. √13 13चं स्क्वेअर रूट √13 4चं स्क्वेअर रूट 2 हा जो 4 आहे 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. आपल्याकडे दोन आन्सर असतील इथं. तर m = -5/2 पॉझिटिव्ह आन्सर पहिले पॉझिटिव्ह 13/2 m - 5/2 = निगेटिव्ह √13/2. आपल्याला ह्याला रिअरेंज करायचं आहे. m = √13/2 प्लस 5/2 डिनोमिनेटर सेम आहे 2 √13 + 5 m = √13 + 5/2. हा एक रूट मिळेल आपल्याला √13 + 5/2. आणि अजून एक त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला -√13/2 + 5/2 म्हणजे डिनोमिनेटर सेम आहे -√13 + 5/2. तर हे दोन आपल्याला रूट्स मिळालेले आहेत. तर दोन रूट्स, एक पॉझिटिव्हमध्ये एक निगेटिव्हमध्ये आपल्याला असे दोन रूट्स मिळाले. तर हे कम्प्युटिंग द स्क्वेअर मेथडचे
जे फर्स्ट 3 एक्झाम्पल 2.3चे जे फर्स्ट 3 एक्झाम्पल आहेत ते आहेत.